नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते। तर आज माझ्या मुलीची इच्छा झाली होती मला चिकन बिर्याणी खायची, मग मी चला म्हटलं घरातच बनवूया। मम्मी आली तुझ्याकडे। तर मी ते 1 किलो चिकन आणलेलं आहे, एकदम फ्रेश चिकन आहे। 1 किलो आणलेलं आहे आणि आपल्या घरात जेवढं सामान आहे मी त्याच्यातच चिकन बिर्याणी बनवून घेणार आहे। तर चला मग आपण सुरुवात करूया चिकन बिर्याणीला। तर तुम्ही बघू शकता मी इथं घरातलं सामान घेतलेलं आहे। अर्धा किलो तांदूळ अर्धा किलो मी कांदे घेतलेले आहेत, दही आहे, 3 ते 4 टोमॅटो आहेत, मॅगी मसाला, आला लसणाची पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर, सुहाना चिकन बिर्याणी मसाला आहे आणि बिर्याणी तांदूळ आहेत। तर एवढ्याच सामनात आपण चिकन बिर्याणी बनवतो। तर चला मग सुरुवात करूया। मी इथे कांदे कापून घेते पहिले। कांदे आपल्याला स्लाइस मध्ये कापायचे आहेत उभे। काय झालं? बिर्याणी कोण खाईल? मी 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 बिर्याणी करशील तू? किती बिर्याणी करशील? यमी यमी। माझी किटू इथं मला काम वाढवायला आलेली आहे आणि ती तिच्या पप्पांसोबत किचन ओट्यावर बसलेली आहे। एक 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 आता चालू होतील मुली। जोपर्यंत बिर्याणी होत नाही तोपर्यंत या अशाच किचन मध्ये तिथं करत असते। मी इथे कांदे कापून घेते सर्व। तर इथे मी कांदा कटिंग करून घेतलेला आहे। तर अर्धा कांदा मी इथे फ्राय करायसाठी घेतलेला आहे आणि अर्धा कांदा मी आपल्याला चिकन बिर्याणीला घेतलेला आहे। तर चला मी इथे गॅस पेटवते। आपली पातेला गरम होऊ दे। आपला गॅसवर टोप ठेवलेला आहे, एकीकडे आपला गॅसवरचा टोप सुद्धा गरम होते। इथे मी चिकन मध्ये मसाले मिक्स सुद्धा करून घेते। तर आपला गॅसवरच्या टोपामध्ये तेल घालून घेऊया। आपल्याला कांदा सुद्धा फ्राय करून घ्यायचा आहे, त्यामुळे मी तेल जास्तीचा घातलेला आहे। तेल गरम होताच आपल्याला कांदा फ्रायला ठेवू। तर इकडे मी आपले मसाले घालून घेते। बघू शकता तर मी घरातलेच मसाले यूज करते। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला। मी आता अर्धी वाटी घातलेली। हळद 2 चमचे घेते मी, माझा चमचा छोटा आहे। धना पावडर, बिर्याणी मसाला, मॅगी मसाला 1 पाऊच वापरते। आपलं तिथं तेल सुद्धा गरम झालेलं आहे। तर तेलामध्ये मी इथे कांदा घालते। त्याला मस्त कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा आता इथे फ्राय करत ठेवते। मी मसाले घातलेले आहेत, दही घालते। काही जण दहीत मसाला टाकून मिक्स करतात, तर काही जण असे सुद्धा, मी दोन्ही पद्धत करते। वाव, जेवढा दही घालाल तेवढा आपल्या बिर्याणीला मस्त पाणी सुटेल। आणि आला लसणाची पेस्ट, एवढी मीठ घालते। आपण याच्यात मीठ घालत असते तर आपल्याला कालवणामध्ये जेव्हा आपण बिर्याणी बनवतो तेव्हा मीठ टेस्ट करून घ्यायचे। हिंग,
मी आता इथे हाताने मिक्स करून घेते. धोबी पचाट. आपले कांदे फ्राय होताना फोडणी देताना इथं 5-10 मिनटं जास्त जाते. तोपर्यंत आपले मसाले सुद्धा मिक्स होतील. तर तुमच्याकडे जास्तीचा टाइम असेल तर मसाले लावून तुम्ही अर्धा पाऊण तास ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला फोडणी देऊन करायचं असेल तर तुम्ही फोडणी देऊन सुद्धा करू शकता. तर आपले मसाले मिक्स करून झालेले आहेत. तरी तांदूळ सुद्धा घेते. तर मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. त्या अंदाजात आपल्या माणसानुसार तांदूळ घ्यायचे. तर मी माणसास 1 वाटी असे घेतले. 2 माझ्यामध्ये दिवसभरात संध्याकाळी पण मागते. 4 ते 4.5 4 वाट्या घेतलेल्या आहेत. तर मी ते तांदूळ धुवून घेते. तर मी ते तांदूळ धुवून घेतलेले आहेत. तर मी तांदळामध्ये चवीनुसार मीठ घालते. थोडासा तेल घालते. तुम्ही तूप सुद्धा घालू शकता. मी ते खडा मसाला वापरत नाही का तर सुवाळा मसाल्यामध्ये खडा मसाला असतो आणि माझ्या लहान मुली असल्यामुळे मी खडा मसाल्याचा जास्त वापर करत नाही. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जिरा घालू शकता. मी इथे थोडासा जिरा सुद्धा टाकते त्याच्यात. आपल्या एकीकडे कांदा सुद्धा फ्राय होतोय. हे बघा मी थोडासा जिरा घालते. भाताला घाटले मारून घेऊन घेतो. ते मी 4 वाटी घेते. पण ते 4 वाटी तांदूळ 1 किलोचे झालेले आहेत. म्हणजे 1 किलो चिकनला मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहे. तर आपला कांदा सुद्धा इथं फ्राय होत चाललाय. गुलाबी झाले. तर आपल्याला पूर्ण ब्राऊन मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. तर आपला भात पटकन होण्यासाठी मी त्याच्यावर ताट ठेवते. पटकन आपल्या भाताला उकली. तर आपला बघू शकता इथे कांदा फ्राय मस्त झालेला आहे. तर मी कांदा काढून घेते. ताटामध्ये काढून तेल निथळून घेते. बिर्याणी खायला आणि बनवायला काय नाही वाटत, पण कांदा फ्राय करायला कंटाळा येते. माझ्या पोरीची ख्वाहिश आणि माझ्या मुलीला बिर्याणी जास्त आवडते. मी ते कांदा काढून घेते. ओके, काढून घे. जे काय घ्यायचं ते काढून घे. आत्ताच घे, उद्या नाही भेटणार. उद्या आपला राज्य. याच तेलात मी आपल्या बिर्याणी बनवून घेते. तर पुन्हा मी कांदा घालते. ओ माय गॉड. गॅस फास्ट कर. हा कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मी तेल एकदाच घेतला होता. आपला कांदा फ्राय करून मी त्याच तेलामध्ये दुसरा कांदा आपल्या बिर्याणी चिकनला फोडणी द्यायला घेतलेले. तर तुम्ही बघू शकता आपला कांदा भाजून झालेला आहे. तर मी ते टॅमॅटो घेतले होते त्याची पेस्ट केले. आपण ती घालूया. कांदा आणि टॅमॅटोची पेस्ट भाजून घेतो ना आपण तेलावर जरा. जरा टॅमॅटो आणि कांद्याचं तेल बाजूला होऊ दे. तर एकीकडे आपला भात सुद्धा
उकळ आलेली आहे भाताला. भात सुद्धा येऊ पाहिजे. भाताला पण घासली मारून घेऊया. मेट्रो मध्ये असेल. बघू शकता आपलं कांदा टॅमॅटोला चांगलं उकळ आलेली आहे. आणि आपण याच्यात मसाले घालतो आता. पुन्हा एकदा मी घरातले मसाले आणि लाल तिखट मागाशी सुद्धा धना पावडर घेते. मगाशी सुद्धा मी चिकन मध्ये सुद्धा मसाले घातलेले आहेत. आणि जसं तुम्हाला तिखटपणा हवंय तसं घालायचंय. आणि माझा घरातला मसाला आहे त्यामुळे मला माझा तिखट नाहीये. मी आपलं चिकन घालते याच्यात. आपलं चिकन मिक्स करून घ्यायचं. आपण चिकन मध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे, भातात सुद्धा घातलेलं आहे. तरी सुद्धा आपल्याला थोड्या टाइमात चिकनचा मीठ चेक करायचं आहे. आपलं भात सुद्धा इथं झालेलं आहे बघू शकता. तर मी इथे भात 80% शिजवून न घेता मी पूर्ण शिजवून घेते. त्याच्यातलं पाणी मी काढून घेते आणि वाफेवर ठेवते. तर तुम्ही बघू शकता इथे मी भातातलं पाणी काढून घेतलंय आणि भात आपला वाफेवर ठेवलेला आहे. म्हणजे पटकन सुकून शिजून जाईल. आणि इथे पण आपल्या चिकनला पाणी सुटलेलं आहे. तर एक 10 मिनिट आपण झाकण देऊन चिकन असंच ठेवूया. पटकन चिकन शिजून जाईल. तर इथे चिकनवर झाकण ठेवलं आणि झाकणामध्ये थोडासा पाणी ठेवते. म्हणजे आतमधलं पाणी आपल्याला आटून नाही द्यायचं. थोडंसं आपल्याला मी पाणी ताटावर ठेवलंय वाफेसाठी. इथे 10 मिनिटात मी चिकन बघू शकता चांगला उकळलेला आहे. आणि आपलं चिकन निघून शिजलेला सुद्धा आहे. भरपूर आपलं चिकन असं पाणी झालेलं आहे. तर आता झाकण काढून आपल्याला थोडा वेळ असं शिजून द्यायचं आहे. आपल्याला असं शिजून देऊया. तर मी इथे आपल्या चिकनला कोथिंबीर घालते. काय रे बाबा, हा थांब 1 मिनिट थांब घे. त्याचबरोबर मी इथे कॉर्नफ्लॉवरचं पीठ ते घालते. तर आपल्याला मला घालायचं असेल तर घाला. एकदम जसं आपण हॉटेल टाईप आणतो ये बाबू, अगदी तशीच होते. 1 मिनिट राजा घेते. ये माझ्या सोन्या ये. 2 मिनिटं आपल्याला असे 2 ते 5 मिनिटं. माझा गोंडू आहे तो. माझा तू पप्पा शिवाय राहता येते का? गोंड्या ये माझा गोंड्या. कच्चू कच्चू. कशा तर आता आपण गॅस बंद करून घेते आणि आपण चिकन आणि भाताचे बिर्याणीसाठीचे थर लावणार आहोत. तर मी ते एक वेगळं पातेलं घेतलेलं आहे का ते छोटं पातेलं पडते. तर इथे मी भाताची एक लेअर थोडासा भात लावून एक लेअर केलेली आहे. चिकनमध्ये मी पुन्हा मीठ घातलेला नाही आहे. आणि आता आपण
इथे चिकन, भातावर चिकन टाकून घेऊया. चिकनची लेअर केलेली आहे. फ्राय केलेला कांदा थोडासा घालून, थोडीशी कोथिंबीर, थोडासा कलर रेड, थोडासा एकदम हलका मी कलर मारते. एकदम हलका कलर घातलेला आहे आणि मी इथे पुन्हा भाताचं थर लावते. अशा प्रकारे मी चिकनचे थर लावून घेते बिर्याणीचे, भात आणि चिकन. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली चिकन बिर्याणी झालेली आहे. आणि मी राईस पूर्ण शिजवून घेतला होता म्हणून मी दम नाही देत. तर अशाच प्रकारे आपले थर लावून आपण खाऊ शकता. आणि आपली बिर्याणी झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही सर्वांनी असंच भरपूर प्रेम मला देत राहा की तुमच्या प्रेमामुळे आज माझी व्हिडिओ भाकरीची 2 लाख व्ह्यूज झालेले आहेत. आणि तुम्हा सर्वांचं खरंच धन्यवाद की तुम्ही मला इतकं सपोर्ट केलं. खूप खूप तुमचा धन्यवाद.